नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत सुरक्षा रक्षक या पदांची भरती होणार आहे आणि यामध्ये कोणते विद्यार्थी सहभाग घेणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडताळणी 2024 उमेदवारासाठी सूचना। तर ह्या सूचना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। बघा, उमेदवाराची दिनांक निहाय यादी महामंडळांनी दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, संपूर्ण यादी मित्रांनो साइडवर उपलब्ध आहे। नंबर 2, उमेदवारांनी दिनांक निहाय यादीप्रमाणे सकाळी 9 वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब पहिला मजला हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहावे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी हजर राहावे लागेल। सकाळी 9 वाजतापासून दुपारी 3 वाजल्यानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही। ठीक आहे, 3 नंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही आहे। नंबर 3, निकष पडताळणीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल। निकष पडताळणी केंद्रावरती उमेदवारासाठी कोणती व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही, हे महत्त्वाचं आहे। उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना निकष पडताळणी केंद्रावर आणू नये। तर 5 नंबर बघा, दिलेल्या दिनांकास उमेदवारास अपवादात्मक परिस्थितीत त्याच्या राहत्या ठिकाणी मतदान दिवस असल्यास किंवा इतर तातडीचे काम निकष पडताळणीस हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात, परंतु 24 मे 2024 रोजी शेवटचे दिवस असून त्या दिवशी गैरहजर राहिल्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही व निकष पडताळणी 2024 करिता विचार केला जाणार। या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या हे व्यवस्थित तुम्हाला वाचावी लागेल। तर बघा, उमेदवारांनी 10वी 12वी पास गुणपत्रिका प्रमाणपत्र म्हणजे 10वी 12वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, जन्म दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्यात दाखला किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा डोमिसाईल प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना असल्यास मूळ प्रती सोबत आणाव्या। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल। तसेच सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतची प्रवेशपत्र कागदपत्राच्या मूळ व छायांकित प्रती सोबत आणाव्या। तर मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दिलेली असेल ते प्रवेशपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल। हे प्रवेशपत्र तुम्हाला झेरॉक्स प्रत पण सोबत घेऊन जावं लागेल आणि ओरिजिनल प्रत पण सोबत घेऊन जावं लागेल। 8 महत्त्वाचा, जे उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहे किंवा कार्यरत होते व त्याची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे किंवा करार खंडित करण्यात आला आहे किंवा यापूर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते परंतु राजीनामा गैरहजर किंवा भोगळ या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केलेले नसून महामंडळाच्या नेमणुकी प्रतिष्ठादिन यादीवर आहेत असे उमेदवार सन 2021च्या पोलीस भरतीस हजर राहिलेले आहेत, त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध यादीत त्यांचे नाव असेल तर त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहू नये। ठीक आहे मित्रांनो, तर या उमेदवारांना भरतीसाठी हजर राहता येणार नाही आहे। ठीक आहे, हजर राहिल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल। नंबर 9, मित्रांनो, त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला SMS पाठवण्यात आलेला आहे। ही जी लिंक दिलेली आहे मित्रांनो, ही लिंक ओपन करून दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरणे। लक्षात ठेवायचं, ज्या ज्या विद्यार्थ्याचे नाव आलेले आहे त्यांना मोबाईलवर SMS पाठवण्यात आलेला, त्यांना ॲप्लिकेशनची लिंक पाठवण्यात आलेली आहे। हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरावा लागेल। तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी यावर क्लिक करून तेथील दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा। तसेच फॉर्ममध्ये दिलेल्या जागी स्वतःचे अलीकडच्या काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करावेत। मुद्दा क्रमांक 7 मध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावे। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट पण अपलोड करावे लागणार आहे। संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करण्यात यावा। तसेच नोंदणीच्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावे। तर मित्रांनो, ज्या दिवशी तुम्हाला जावं लागेल त्या दिवशी तुम्हाला फॉर्मची प्रिंट सोबत घेऊन जावं लागेल। तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्रे पण तुम्हाला सोबत न्यावी लागेल। ठीक आहे मित्रांनो, तर यामध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे, हे तुम्हाला व्यवस्थित वाचणे गरजेचं आहे। ठीक आहे, संपूर्ण सूचना जी आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेले आहेत, या ठिकाणी जाऊन व्यवस्थित वाचून घ्यायच्या। तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि कोणा विद्यार्थ्याला या ठिकाणी जावं लागेल। तर बघा मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2021 मधील प्रतीक्षाधीन यादीवर असलेल्या पुरुष उमेदवारांची दिनांक 13 मे 2024 ते दिनांक 24 मे 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरती नोंदणीसाठी उमेदवाराची यादी। तर मित्रांनो,
जे विद्यार्थी 2021च्या भरतीमध्ये वेटिंग लिस्टवर आहे त्यांची ही यादी लावण्यात आलेली आहे. त्यांना सुरक्षा मंडळामध्ये नोंदणीसाठी जावं लागेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचा अर्ज दिलेला आहे. तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये अगोदर फॉर्म भरलेला होता, म्हणजे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही वेटिंग लिस्टवर आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. CP मुंबई, तुमचा अप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, तुमची जन्मतारीख आणि तुमचा मोबाईल नंबर. ठीक आहे, ते संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. रिक्रुटमेंट डिस्ट्रिक्ट तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल. ज्या रिक्रुटमेंट डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही अर्ज भरलेला असेल, तुमचं नाव वेटिंगमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी जाता येणार आहे. तर महत्त्वाचं आहे, तुमची जी तारीख दिलेली आहे ह्या तारखेवर तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जावं लागेल. टोटल 13,500 विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे. जाहिरातीमध्ये सूचना दिलेल्या आहेत, ते व्यवस्थित वाचून घ्यायच्या, नंतरच या ठिकाणी जायचं. तर तुमचं रजिस्ट्रेशन डेट दिलेली आहे, त्या तारखेवर तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जाणे गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ही संपूर्ण यादी आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन. तर मित्रांनो, 13,500 विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे आणि 24 मेपर्यंत ही चाचणी चालणार आहे. तर मित्रांनो, संबंधित विद्यार्थ्यांनी आपलं नाव चेक करायचं आणि दिलेल्या पत्त्यावर जायचं. जर तुम्हाला जायचं असेल तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. आपलं नाव या ठिकाणी चेक करायचं आणि कोणत्या तारखेला तुम्हाला जावं लागेल या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर चाललं जायचं. तर लक्षात ठेवायचं, जे विद्यार्थी पोलीस भरती 2021मध्ये वेटिंग लिस्टवर आहे त्यांना एक संधी दिल्या जाणार आहे MSFमध्ये भरती होण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.